आणि बालक झाल्यानंतर तिघांना देखील स्तनपान करून त्यांची क्षुधा त्यांची भूक भागवली आणि भागवली असताना महाराज ते त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश आपल्या मूळ स्वरूपामध्ये आले आणि मूळ स्वरूपामध्ये आल्यानंतर माते क्षमा असावी क्षमा मागितली आणि तुम्ही आता मी तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे तुम्ही मला काहीतरी वर मागा काहीतरी मागणं मागा असं म्हटल्यानंतर अनुसया मातेने एक वर मागितला की आता तुम्ही तीनही बालक माझ्या पोटी त्या ठिकाणी तुम्ही अवतार घ्यावा म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा एकत्रित संगम म्हणजे दत्तात्रय भगवान हा अमुता आहे बाणा ही अमुची आहे बोली आसमानी जळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची या मातृभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. या ठिकाणी महाराज आपल्याला उपदेश करतात की इथून मागं तुम्ही नसन भगवंताचं चिंतन केलं तर इथून पुढं तरी भगवंताचं चिंतन करा महाराज. परंतु महाराज कितीही सांगितलं संत महात्म्यांनी आपल्या हिताच्या ठिकाणी सांगितलं की बाबा हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी देवाचं नामचिंतन करा भगवंताचं नामचिंतन करा. पण आपण संसाराची काय करत असतो चिंता करत असतो. अरे एकदा माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नाम घ्या हो एकदा चिंतन करा. तुम्हाला म्हणावं लागेल अम्मा चिंता नाही वस्त्रा या पोटाची माऊली आमुची पांडुरंग. एकदा का तो पांडुरंग परमात्मा आपली माऊली झाले ना महाराज तर आपल्या संसाराची चिंता काय करायची गरज आहे लक्षात घ्या ना. हे सांगायचं तात्पर्य माझा एवढाच आहे की रोज उठल्यानंतर तुम्हाला मोबाईलच वापरायचा आहे ना तर सार्थ ज्ञानेश्वरी सार्थ गाथा मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या. 2 ओव्या वाचा आणि 2 अभंग वाचा. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या महाराज. आणि सांगायचं एवढंच आहे की मोबाईल मध्ये बसतात आपापसामध्ये बोलत नाहीत. घरात आला व्यक्ती तरी देखील म्हणून वाद घडतात. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत माणूस मेला ना आता शेजारी मेला समजलं ना लगेच त्याचा डीपी ठेवणार आणि मिस यू. आता का तो माघारी येणार आहे का मिस यू म्हटल्यामुळे मला सांगा ना तुम्ही. अरे जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत त्याचं कौतुक करा. तू चांगला आहे म्हणा. गेल्यानंतर मिस यू म्हणण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत विथ यू म्हणा महाराज. त्याला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे मानसानी मानसाची मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हा माणसाचं काय आहे धर्म आहे महाराज. आणि हा धर्म आपण विसरता कामा नाही कारण पुन्हा हा मनुष्य जन्म नाही लक्षात घ्या. अरे स्वर्गातील देवादिकांना हा मनुष्य जन्म मिळाला नाही परंतु कळाला. प्राण्यांना तो मिळालाही नाही आणि कळालाही नाही. आपल्याला मिळाला. कळाला का नाही कळाला महाराज. विठ्ठल विठ्ठल. या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन धर्म शब्द तुम्ही जर त्या ठिकाणी पत्नीकडे जोडला ना पत्नीकडे तर पत्नीचा हा धर्म वेगळा असतो. तो धर्म शब्द पतीकडे जोडा पतीचा धर्म वेगळा आहे. धर्म शब्द गुरुकडे जोडा गुरुचा धर्म वेगळा आहे. धर्म शब्द शिष्याकडे जोडा शिष्याचा धर्म वेगळा आहे. गुरुचा धर्म काय आहे आपुल्या पदी बैसविले. हे फक्त वारकरी संप्रदायातीलच गुरुला सहन होतं बरं का. इतर क्षेत्रातील होत नाही. यांनी फक्त बॅनरच छापत राहिले पाहिजे. बरोबर आहे की नाही. तसं आपल्या संप्रदायाचं हे वैभव आहे महाराज. श्री गुरु सारिका हस्ता पाठीराका इतरांचा लेखा लक्षात घ्या. ज्यावेळेस ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्यावेळेस ज्ञानोबरायांनी निवृत्तीदादांना गुरु या स्थानी असलेल्या निवृत्तीदादांना विचारलं की नाम किती मोठं आहे त्यावेळेस उत्तर काय दिलं गगनाहुनी वाढ नाम आहे. असे जर गुरु असतील आपल्याला मार्ग चालत असताना तर आपलं जीवन आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे महाराज. आता या ठिकाणी दत्त जयंती साजरी होत असते महाराज. पुढच्याच आठवड्यामध्ये दत्त जयंती उत्सव आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक देवी देवता होऊन गेल्या परंतु एकमेव दैवत असं आहे ज्याला आपण गुरुस्थानी देखील मानू शकतो. म्हणजे दत्त गुरुही आपण म्हणतो आणि दत्तात्रय
भगवंत किंवा भगवान हे असं आपण म्हणत असो. अशा दत्तगुरु भगवंताचा जर आपण अवतार कार्य पाहिलं महाराज, तर कृष्ण भगवान परमात्मा असतील, प्रभू रामचंद्र भगवंतांनी रावणासारख्या दुष्टाचा संहार केला महाराज. म्हणजे देवी देवतांचं जे काही कार्य आहे ते अवतार कार्य कुठल्या तरी दुष्टांचा संहार करण्यासाठी झालेला आहे. परंतु दत्त महाराजांनी कोणत्या दैत्याचा वध केला किंवा नायनाट केला आपल्याला सांगता येईल का महाराज? सांगता येईल का? दत्त महाराजांनी कोणत्या दैत्याचा संहार केला सांगता येईल तुम्हाला? सांगा. नाही सांगता येणार महाराज. दत्त महाराजांनी जर कोणाचा नायनाट केला असेल, दत्त महाराजांचं जर अवतार कार्य कशासाठी असेल, तर आपल्या अंतकरणामध्ये काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार हे जे षडविकार आहेत ना, त्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे. म्हणून दत्त महाराजांच्या आरतीमध्ये शेवटचं एक वाक्य आहे, त्रिविध तापाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त. नुसतं दत्त दत्त जरी म्हटलं तरी आपलं ध्यान लागतं महाराज. असे दत्तात्रय भगवंत गुरु होऊन गेले. मग आज आपल्याही जीवनामध्ये दत्तात्रय भगवान आपले तुमचे माझे काय असतील? गुरु आहे. आणि ते नेहमी पदोपदी आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि सन्मार्गाने आपल्याला नेत असतात. असे गुरु, हा गुरुचा काय आहे? धर्म आहे. शिष्याचा धर्म काय आहे हो? की गुरुनी जी काही ज्ञान विद्या दिलेली आहे ना, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हा काय आहे? शिष्याचा धर्म आहे. पत्नीचा धर्म काय आहे? पतीची या मता अनुसरुनी पतिव्रता. पतिव्रता कोणाला म्हणायचं? पतीच्या मताशी अनुसरून जिचं काय असतं? वर्तन असतं. त्यामध्ये दत्तात्रय भगवान परमात्म्याचा जो काही अवतार ज्यांच्या घरी झालेला आहे, अनुसया माता, बरोबर आहे ना महाराज? बरोबर आहे की नाही? अनुसया माता ह्या काय होत्या? पतिव्रता होत्या. आणि पतिव्रतेचं व्रत भंग करण्याचा प्रयत्न ब्रह्मा, विष्णू, महेश त्रिदेवतांनी ठरवलं की खूप पतिव्रता आहेत ना, आपण यांचं व्रत काय करायचं? भंग करायचं. थोडक्यात त्यांची परीक्षा घ्यायची. आणि परीक्षा घेण्यासाठी ओम भिक्षांग देही माते असं म्हणून त्या ठिकाणी भिक्षा मागायला पूर्वी यायचे महाराज. आता काही ते वासुदेवही राहिला नाही आणि भिक्षा मागणारेही राहिले नाही. काळ बदलत चाललेला आहे. भिक्षावाड माते असं म्हटल्यानंतर अनुसया माता त्या ठिकाणी ते सुपामध्ये धान्य घेऊन आल्याने वाढणार. तोपर्यंत म्हणले आम्हाला अशी भिक्षा नको, आम्हाला भिक्षेच्या स्वरूपामध्ये आम्हाला स्तनपान करण्याची इच्छा आहे असं म्हणता क्षणी आता एकीकडे काय आहे? परीक्षाच आहे ना महाराज. एकीकडे पतिव्रतेचं जे काही व्रत आहे ते भंग होण्याचं काय आहे? भीती आहे. आणि दुसऱ्या बाजूला की आपल्या दारात आलेला जो काही वारकरी आहे, साधक आहे, साधू आहे, तो उपाशी जाता कामा नाही. हिथून माग कधी गेला नाही. काय करावं? त्यावेळेस अनुसया माता काय अशा तशा नव्हत्या महाराज. अत्रि ऋषींच्या कमंडलूतील पाणी घेतलं आणि तिघांच्याही अंगावर शिंपडलं. तिघ जण देखील बालक झाली महाराज, बालक. आणि बालक झाल्यानंतर तिघांना देखील स्तनपान करून त्यांची क्षुधा, त्यांची भूक भागवली. आणि भागवली असताना महाराज ते त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश आपल्या मूळ स्वरूपामध्ये आले. आणि मूळ स्वरूपामध्ये आल्यानंतर माते क्षमा असावी, क्षमा मागितली. आणि तुम्ही आता मी तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे, तुम्ही मला काहीतरी वर मागा, काहीतरी मागणं मागा असं म्हटल्यानंतर अनुसया मातेने एक वर मागितला की आता तुम्ही तीनही बालक माझ्या पोटी त्या ठिकाणी तुम्ही अवतार घ्यावा. म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा एकत्रित संगम म्हणजे दत्तात्रय भगवान. विठ्ठल विठ्ठल काय आहे? हा पतिव्रतेचा काय आहे? धर्म आहे. तसा पतीचाही धर्म आहे. तिची काही सुख स्वप्न आहे, जो काही स्वाभिमान आहे तो स्वाभिमान जपून ठेवणं हा काय आहे? पतीचा धर्म आहे. करणारे एक स्त्री सर्वस्वाचा त्याग करून, आपल्या आई वडील असतील, आपले भावंड असतील, आपल्या माहेराचा त्याग करून तुमच्यासाठी येत असते रे दादांनो. किती मोठी अपेक्षा घेऊन येते महाराज. तिला फार काही लागत नाही. तिची काहीतरी सुख स्वप्न आहे, स्वाभिमान आहे. तो स्वाभिमान आपण त्या ठिकाणी तिचा जपला पाहिजे. हा प्रत्येक पतीचा काय आहे? धर्म आहे. या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगेन आहे का, सामान्य धर्म, विशेष धर्म आणि परमधर्म हे धर्माचे प्रकार पडतात बरं का. सामान्य धर्म कशाला म्हणायचं? मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन के हिंदोसता हमारा. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हा काय आहे? सामान्य धर्म आहे महाराज. त्यानंतर विशेष धर्म कशाला म्हणायचं? स्वामी काज, गुरुभक्ती,
पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. हा काय आहे विशेष धर्म. आणि परमधर्म कशाला म्हणायचं. सर्व धर्मां परित्यज्य महामेकम शरणम व्रज. भगवंताशी अनन्य शरणागती महाराज. अनन्य शरणागती. या ठिकाणी सुंदर असं भव्य दिव्य आज योग कसा आलाय बरं का महाराज. हनुमंतरायांच्या दरबारामध्ये कीर्तन रूपी सेवा करण्याचा योग येणं म्हणजे सामान्य नाही महाराज. हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये योग आला म्हणून हा दृष्टांत मला या ठिकाणी सांगावा असं वाटेल की परमधर्म कशाला म्हणायचं बरं का. सर्व धर्मां परित्यज्य. प्रभू रामचंद्र भगवंताचं आणि रावणाचं युद्ध सुरू होतं असताना प्रभू रामचंद्र भगवंताने रावणाचं सर्व सैनिक मारलं. मारल्यानंतर काही सैनिक त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं असताना रावणाने आपल्या बाजूने कुंभकर्णाला उठवलं. कोणाला उठवलं. कुंभकर्णाला उठवलं. आता कुंभकर्ण काय हा सामान्य नव्हता बरं का ताई. त्याने प्रभू रामचंद्र भगवंताचं सैनिक अर्थात कोण सैनिक कोण आहे. आवाज येत नाही. वानर. हनुमंतरायांचा अवतार महाराज त्या ठिकाणी एक एक वानर उचलून तोंडात टाकायला मुखामध्ये टाकायला त्या ठिकाणी सुरुवात केली. एक वानर उचलणार आणि तोंडात टाकणार तोपर्यंत त्याचा सुगंध आला महाराज. त्या वानराचं नाव काय होतं माहितीये का महाराज. गंधमादन. गंधमादन त्याचं नाव होतं. आणि त्याला तोंडामध्ये टाकणार तोपर्यंत त्याचा अलौकिक असा सुगंध आला. काहीतरी वेगळं चैतन्य जाणवलं. म्हणून प्रश्न केला कुंभकर्णाने. अरे तुला जगायचंय का मरायचंय. तुला जगायचंय का मरायचंय. तुला जर जगायचं असेल ना फक्त एवढंच म्हण मी कोणाचा आहे रावणाचा आहे. सुंदर असं उत्तर दिलं त्या काळातील बरं का दादा. त्या काळातील वानरांना प्राण्यांना देव काय आहे प्रभू रामचंद्र भगवंत काय आहेत कळाले. पण आता आपल्या माणसाला देव कळना महाराज. हे सत्य परिस्थिती आहे बरं का. सत्य परिस्थिती आहे. काय कायना तर देवाचं अस्तित्वच मान्य नाही. परंतु मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना विषाणू दिसला का कोणाला. दिसला का. पण होता की नाही. होता. हवा दिसते का नाही. मग तुम्ही श्वास घेता का नाही. आणि असा प्रश्न केल्या क्षणी सुंदर असं उत्तर गंधमादनने दिलं. अरे मी हे जीवन जगत आलो प्रभू रामांचं म्हणून आणि मरताना मी रावणाचं नाव घेऊ मरेल परंतु मी रावणाचं नाव घेणार नाही. मग काय कुंभकर्णाने मारून टाकलं महाराज. परंतु अखेरचा श्वास प्रभू रामचंद्र भगवंताचं नाव घेऊन त्या ठिकाणी सोडला. प्रभूशी काय आहे अनन्य शरणागती. असं देवासाठी संतांच्या सेवेसाठी या देश सेवेसाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान देणाऱ्यांना प्राणाची आहुती देणाऱ्यांना विसरता कावा नाही महाराज. लक्षात घ्या. ही महाराष्ट्र भूमी काय तुम्हाला साधूसरी वाटते का हो महाराज. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमुची. हा आमुचा आहे बाणा ही आमुची आहे बोली आसमानी जळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. या मातृभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमुची. महाराज अशा शूरवीरांच्या मायभूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. मी सांगून जाईन तुम्हाला. महाराज छत्रपती त्या ठिकाणी स्वराज्य रक्षक शंभूराजांना काळ्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आणि अतोनात यातना माझ्या शंभूराजांना दिल्या. अरे ज्या हिंदवी स्वराज्याचं कार्य ह्या डोळ्यांनी पाहिलं स्वप्नाच्या डोळ्यांनी पाहिलं. लालबुंद अशा सळईने माझ्या राजांचे अक्षरशः डोळे काढण्यात आले. महाराज तो प्रसंग जरी आठवला ना महाराज तर आपल्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण होतात. ते ज्या हिंदवी स्वराज्याचं कार्य या हातांनी पार पाडलं ते हात माझ्या राजांचे छाटण्यात आले. ज्यावेळेस या औरंग्याने विचारलं वाटेल तेवढी मनसबदारी देतो तुम्ही धर्म बदला. परंतु माझ्या राजांनी मरण पत्करलं पण धर्म बदलला नाही हो. धर्म बदलला नाही. उगच म्हणत नाही स्वराज्य रक्षक शंभूराजे महाराज. धर्मवीर स्वराज्य रक्षक शंभूराजे उगच म्हणता येत नाही. जगावं कसं छत्रपती शिवाजी राजांकडून शिकावं पण मरावं कसं धर्मवीर स्वराज्य रक्षक शंभूराजांकडून शिकावं महाराज. हे खरं धर्माचं पालन आहे. आणि असं धर्माचं पालन करत असताना आपल्याला काय करायचं आहे. करणे पाखंड खंडन. पाखंड 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 म्हणजे तरी नेमकं काय तर पापाचंच दुसरं नाव म्हणजे
कायचं काय आहे की श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. काय काय म्हणतात की बाबा वारकरी संप्रदाय अंधश्रद्धेला धरू नये. कुठं अंधश्रद्धेला धरू नये हो? नवसे पुत्र कन्या होती का करणे लागे पती. वेळोवेळी खंडन केलेलं आहे महाराजांनी. मग अशा पाखंडाचं आपल्याला खंडन करायचं आहे. खऱ्या अर्थाने पाखंडाचं खंडन काय असतं ना, एक सुंदर असा दृष्टांत मला या ठिकाणी आवर्जून द्यावा असा वाटतो, कारण दिलाच पाहिजे. कारण हा जो धर्म मंडप जो काही सजलाय ना, आणि आज आपण दादा सुरक्षित आहोत ना, ते केवळ त्या राजांमुळे बरं का. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जर आज स्वराज्य निर्माण केलं नसतं ना, तर आज आपला हा माता भगिनींचा जो वर्ग आहे ना, तो सुरक्षित दिसला नसता. आज मी पण या ठिकाणी स्टेजवर उभी नसते दिसले महाराज. खऱ्या अर्थाने तुम्हाला टाळ्या वाजवायचे तर जरा मोठ्याने वाजवा, म्हणजे माझ्यासाठी नाही बरं का. हे सर्व कलाकार मंडळी आपल्याला दिसतात ना महाराज, एवढं सोपं नाही बरं का. दादा एवढे गोड मृदंग वाजवतात महाराज. मृदंग वाजवायला सराव करताना एवढं सोपं आहे का हो? बोट फुटतात महाराज, अक्षरशः रक्त निघतं. आणि आपल्याला इथं थोडं काय चुकलं ना, नाही नाही त्यांचा तालच चुकला, नाही नाही ते स्वरातूनच गेले. तुम्हाला काय खाली बसून मला इथं कष्ट करावं लागतं महाराज. ह्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जा सर्वांसाठी. असो, हे सांगायचं का आहे, हा जो धर्म मंडप सुसज्ज असा सजलेला आहे ना, तो माझ्या राजांमुळे आहे. आणि राजांचा एक तरी प्रसंग कीर्तनामध्ये मी आवर्जून सांगते. कारण आज मी जी काही सुरक्षित दिसते, आपण सर्व माता भगिनी असतील, किंवा आज हा नामगजर जो करतोय ना, खरी पायवारी कोणी चालू केली? माझ्या शंभूराजांनी केली बरं का. लक्षात घ्या, आवर्जून लक्षात ठेवा. पाखंडाचं खंडन माझ्या राजांनी कसं केलं महाराज. 18 पगड मावळ्यांचं सैन्य एकत्रित केलं. त्यामध्ये अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक असतील. अरे ज्या वेळेस अनेक जाती धर्माचा पंथाचा समाज एकत्रित येऊन एका विचाराने राहतो ना, त्यावेळेस कुठं हा धर्म जागा होतो महाराज. त्यावेळेस कुठं हे स्वराज्य निर्माण होतं. माझ्या राजांनी ही क्रांती त्या काळी घडवून आणली. कोणत्या जातपात कुळाचा विचार केला नाही माझ्या राजांनी, परंतु माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या अगोदर देखील ही क्रांती जर कोणी घडवून आणली असेल ना, तर ते माझ्या मौली ज्ञानोबरायांनी बरं का. मेळविली मांदी वैष्णवांची. सकल संतांना एकत्रित केलं आणि एकत्रित करून अभंग लिहायला प्रवृत्त केलं. ज्ञानोबरायांनी अभंग लिहायला प्रवृत्त केलं. सुरुवात कोणापासून केली? माझ्या सावता महाराजांकडून. सावता महाराज आपल्या मळ्यामध्येच भगवंताचा अंश पाहिजे. आमुची माळियाची जात, आमुची माळियाची जात, शेत लावू बागायत, शेत लावू बागायत. आमुची माळियाची जात, आमुची